आता एक प्रॉब्लेम परत झालेला आहे, नाही तर साधारण आपल्याला घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे 2-3 वाजणार. या माणसाचं आहे ना मोबाईलचा ॲडॉप्टर हरवलेलं आहे. हे मॅकबुक नाही रे. पॅकअप झालं आहे आमचं, आता फक्त बिदाई घ्यायची बाकी नाही का. फायनली चेकआउट करून सगळं सामान घेऊन निघालो आम्ही. आधी पाहिले कसे सुरू झाले डायरेक्ट दोघं म्हणजे गाईज गुड मॉर्निंग. सगळ्यांच्या तयाऱ्या चालू आहे आता, बघू शकता तुम्ही. रपारप आवरत आहे आणि आमचं आवरून झालं नाही का. आम्ही चाललो पटापट नाश्ता करायला, कारण की आम्हाला जायचं आहे वडगावाबरोबर निवड होते ना, त्याच्यामुळे मी आणि संकेत चाललो आहे पटापट नाश्ता करायला. बाकीचे पण येत आहे, बघू आता किती वेळ लागतो. आम्ही दोघं आहे ना आता नाश्ता करायला येऊन बसतो आहे. संकेत मी दोघं फ्रेश वगैरे होत आहे, आवडता आहे नाही का. त्याच्यामुळे ना आता आपण आलं नाश्ता करून घेऊ, कारण की आपल्याला मिरवणुकीला जर जायचं म्हटलं तर आपले भयानक हाल होतील नाही का, आणि लटकून जाऊ आपण. त्याच्यामुळे पटापट रूम पण रेडी होतो आहे, ब्राईड पण रेडी होते, तोपर्यंत आपल्याला टाईम आहे. आपण तोपर्यंत फास्ट आवरून घेऊ नाही का, कारण की एकदा आवरून झालं टेन्शन नाही राहणार. भाई लोक, आपला विषय असा झालेला आहे नाही का आता, की आपल्याला आहे ना रूमचं शूट आपल्या रूममध्ये घ्यायचं आहे नाही का, कारण की रूमचा रूम आहे ना पूर्णपणे आहे ना सामानाने भरलेला होता. पूर्ण सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं नाही का त्या रूममध्ये. त्याच्यामुळं आता आम्ही फटाफट आमचा रूम खाली गेला आहे, म्हणजे फ्री करून घेतला आहे. जेवढं सामान बाहेर पडलेलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आहे पटापट. ग्रूम येतो 1-5 मिनटात. फास्ट ग्रूमचं शूट घेऊन आपल्याला पळायचं आहे मिरवणुकीसाठी. टाईम झालेला आहे आता, फक्त 9 वाजलेले. 9 वाजेपर्यंत सगळी तयारी करून झालेली सगळ्यांची, कारण की जर ग्रूम जर आला फटकेन आवरून झालं सगळं, विधी वगैरे पूजा वगैरे जर पटापट झाली तर मग आपण लवकरात लवकर घरी निघू शकतो नाही का. नाही तर साधारण आपल्याला घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे 2-3 वाजणार. तर इथून लवकर निघालो तर, आणि जर लेट निघालो तर मग सकाळ होईल. म्हणजे जेवढं लवकर उठून निघू आपण तेवढं लवकर आपण पोहोचू. त्याच्यामुळं आपण आता पटापट इथलं शूट करून पटापट मोकळं करून टाकू त्यांना पण. ते पण मोकळे, आपण पण मोकळे, एकदम फ्री होऊन जाऊ. टेन्शन नाही राहणार आपल्याला पण आणि त्यांना पण. आमचं शूट वगैरे घेऊन झालं आहे मस्त, एक नंबर शूट झालेलं आहे. टाईम पण एकदम खूप टाईम दिला नाही का त्यांनी, त्याच्यामुळं शूट वगैरे एकदम परफेक्ट झालं आहे. आता आम्ही निघालेलो आहे. कशासाठी निघालो आता? शूटसाठी, म्हणजे नवरदेव आता घोड्यावर बसणार आहे, त्याचं शूट घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर नवरदेवाची एंट्री वगैरे घ्यायची नाही का आपल्याला. बाई वेडिंग फायनली ना टाईम टू टाईम वेडिंग लागलेलं आहे. आणि आम्ही निघालो आता, म्हणजे मी निघालो आहे आता सॉफ्ट बॉक्स वगैरे आणायला, ऑक्टा वगैरे आणायला, त्याच्यासाठी चाललो आहे. आता फटाफट सामान घेऊन येतो आणि पटकन वर देतो. कारण की त्यांना शूट लोक सामान घेऊन आलेले. मी आता पटापट जातो तिथं सेटअप वगैरे लावतो, कारण की एकदम फोटो चालू झालेले आता, कारण की लग्न एकदम टाईमावर लागले नाही का. आता एक प्रॉब्लेम परत झालेला आहे, की ट्रायपॉड घेऊन गेलो पण ट्रायपॉडची क्लिप त्याची विसरून आलो नाही का. त्याच्यामुळे आता परत चाललो आहे खाली जाऊन ट्रायपॉडची क्लिप आणायची आपल्याला नाही का. पटापट घेऊन येतो नाही का. आता धावपळ चालू झालेली, गोळ्या तिथं शूटला उभं करून दिलेलं आहे आणि मी धावपळ करतो आहे. आपण चेकआउट पण करायचं आहे 12 वाजेपर्यंत नाही का. आता 12 वाजून गेले, बघू आता काय प्लॅनिंग आहे. काही लोक फायनली चेकआउट करून सगळं सामान घेऊन निघालो आहे आम्ही आता. आणि शूट पण आता ऑलमोस्ट 60% डन आहे. आता जी विधी वगैरे बाकी आहे तेवढं शूट करायचं आहे आपल्याला. आणि विधी शूट झाल्यानंतर आपलं काम फायनली झालं आहे असं समजून चलो आपण. चलो अभि बाहेर. या माणसाचं आहे ना मोबाईलचा ॲडॉप्टर हरवलेलं आहे. कॅमेऱ्याची शपथ घेतोय, मी ठेवलेले म्हणून. आता बघा तोंड लपवतोय आणि हे दोघं त्याची मजा घेत आहे. नाव घेते म्हणे, तुम्हाला वापरायला देतो आणि तुम्ही माझ्यावाल्या वस्तू काय हरवता, कुठं इंडी फिल्टर हरवता, कुठं काय हरवता. खरं मयूर काय म्हणतंय तुला याच्यावर? त्याचं आहे ना चार्जर त्यांनीच आता कबूल केलं तर मी काढलं म्हणे, पण मला आठवत नाही आता तो आणि त्याचं चार्जर ते दोघं तिकडे काही करू. आपण त्याचे जिम्मेदार नाही आहे. त्याला माझ्यावर डाऊट होता, त्याच्यावर डाऊट होता, संकेतवर पण डाऊट होता. हां, संकेतची तर बॅगच खोलून चेक केली आपण. बॅग उघडून ये ना, चेक लावलेली. फक्त बॅग उघडून लावली. खरे मयूर, बॅग उघडून चेन नव्हती लावली घ्यायची. काय खोदून काढताय रे. ठरवलंय का यांनी तुझा ज्यूस घ्यायचा आता? ए थांब,
बॅग आणायची वेळेस तू नव्हता माझ्याबरोबर, तू नव्हता का? हां मग ठीक आहे मग. हां मग माझ्याकडेच जाऊ दे मग. हां मग काय बोलणार आहे आपल्या इथे बॅगा उचललं का सगळ्या? ही माझी बॅग आहे, ही माझी बॅग आहे. याच्यात मॅकबुक आहे काहीच. बॅग याची आहे पण सध्या मॅकबुक ठेवलेलं आहे. मॅकबुक आहे का बघू द्या मला. हे मॅकबुक नाही रे. हाय दिसला का? काय बघा दिसला का? मॅकबुकचं चार्जर कुठे आहे? तुझ्या बॅगेत आहे ना? मयूर मला फिक्स वाटतंय का तू आहे ना, तू झोल केलेला आहे. तू नीट आठव कुठे ठेवलं होतं तू. तुझं आता म्हणतोय ना माझं ॲडॅप्टर काढून तुझं ॲडॅप्टर लावलं आणि तुझं ॲडॅप्टर काढून माझं लावलं, तर मग गौर से देखो इस चेहरे को, इस मासूमियत के पीछे मत जाओ. इस मासूम चेहरे के पीछे ना एक कर्म आपले काही चांगले असे आपले असे वाईट कर्म नाही. अरे आता आम्ही गणपतीत गेलो होतो ना, नीरजन त्यांना छत्री सापडली होती ट्रेनमध्ये. आता त्याच्यानंतर डायरेक्ट टीसीनी पकडलं. टीसीनी किती घेतले माहिती का? 250 रुपये घेतले. आता तू सांग तुझ्या बरोबर काय झालं पाहिजे? जाऊ दे मी काय म्हणतो मयूर, याच्या बॅगेत भेटलं तर भेटून जाईल, टेन्शन नको घेऊ. आणि नाही भेटलं तर असं बी गेलंय तसं बी गेलंय, काय ऑप्शन आहे का? चेहरा बघायचा त्याचा. तर असं झालंय ना आता काय करून काय नाही. मी व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे काहीच बोलत नाही. बाय लोक फायनली ना, तर बघा फायनली पॅकअप झालं आहे आमचं. आता फक्त बिदाई घ्यायची बाकी नाही का. सामान वगैरे त्याच्याकडे बाकीचं सामान आहे, माझ्या पाठीवर बाकीचं सामान आहे, संकेतच्या पाठीवर बाकीचं सामान आहे. आता सगळं सामान पॅक वगैरे झालं आहे. आता फक्त आपल्याला गाडीत सामान टाकायचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे गाडीत सामान टाकून आपलं सगळ्यात मोठं डोक्यावरचं टेन्शन जाणार आहे. हे सामान गाडीत टाकून देऊ आपण आणि जागा पकडून मस्त बसून घेणार आहे आणि मस्त झोपणार आहे. कारण की रात्री डाटा कॉपी करता आपल्याला 3 वाजले होते. त्याच्यामुळं आता पटापट सामान टाकू, वैभवला गाडीत बसवून देऊ जागा पकडायला आणि आम्ही शूट करायला थांबणार आहे. संकेत आणि मी, मयूर आणि वैभव गाडीत जाऊन बसणार आहे मस्तपैकी. चेंजिंग वगैरे करायला गेलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आटपलो आता. बघू भेटलं का चार्जर? जाऊ दादा बॅगेच शोधू. तू काय मी का म्हणतो, तू ये नको घेऊ, तू सेकंडलाच आहे आणि सेकंडवरून आपल्या बॅगे पिकअप करू. आम्ही डायरेक्ट फर्स्टला जातो, बॅगी बाहेर सोडून देतो. चला भाई लोक, सामान वगैरे सगळं गाडीत टाकून झालेलं आहे. मयूर आणि वैभव गाडीत जाऊन बसलेले आहे. मी आता बिदाई घ्यायसाठी आलेलो आहे संकेतकडे. आपला पण गाडीत जाऊन बसला कारण की खूप थकलो आहे नाही का. किती वेळ लागतो आता? आणखी 1 तास सांगितलं आहे. 1 तासाच्या आत जर झालं तर 1 नंबर काम आहे. मी वेळ लागेल तरी बघू आता. पण ते दोघांना गाडीत बसून आलेलो आहे आता. फक्त आता शूट करायचं, जायचं आहे आपल्याला. चला मग आता भेटतो परत शूट झाल्यानंतर तुम्हाला. पाहिले कसे सुरू झाले डायरेक्ट दोघं म्हणजे ना, गाडीत बसले नाही तर लगेच तो म्हणजे इतक्यात शूट करून मध्ये घुसलो आणि डायरेक्ट सुरू झाले दोघं. हा तरी केव्हाच येऊन बसला होता, आता जस्ट घुसला ना. काय हा ना, डिक्कीतनं जॅकेट काढायला लावलं बरं का भाई त्यांनी. म्हणजे इतकी थंडी वाजते त्याला गाडीत बसायच्या पहिलेच. मी लाडू खातोय बा. लाडू कोणता आहे? एक दे ना भाई, तुला पण खायचं आहे लाडू. कॉपीराईट लागतं ना, कॉपीराईट गाण्याचं कॉपीराईट. बस मध्ये फुल धिंगाणा चालू आहे. धिंगाणा चालू आहे भाई, गाडीत फुल धिंगाणा चालू आहे. हा कॅन्डिडेट वाला शूट करतोय, दोघं तिकडे.
धरला मला लाज तुम्ही भारी कुठे निघाली झाली झालं गुलाबी सारखे तुझे मोर देशिता गुलाबी साडी आणि लाल 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 पुरी करी तुझी नको करू गुलाबी साडी आणि लाल 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 तुझी भारी थोडे सकाळचे 6 वाजले गाईस आणि आम्ही फायनली ना घरी आलेलो आहे. हे बघा याचं ॲडॅप्टर अजून भेटलेलं नाही आहे, सगळ्यात मोठं दुःख. आणि तो इकडं मागे आहे, सगळ्यांच्या बॅगेजमध्ये आता ॲडॅप्टर शोधतोय तो आता, पण गेलेलं आहे ते, कोणतरी गायब केलेलं आहे त्याचं ॲडॅप्टर. आता भेटतं का नाही भेटतं काय माहिती, पण मला तरी वाटतं नाही भेटत आता, कोणाच्याच बॅगेत नाही आहे. तेव्हा अरे संकेत आयफोन घ्यायचा आणि त्याने पहिलेच गायब केलं. संकेत तुला आयफोन घ्यायचा आहे ना? मग मोबाईल कुठे घेतला? इथं